हॅलो मित्रांनो, माझे नाव समीर आहे आणि माझे वय 23 वर्षे आहे. ही घटना माझ्या बरोबर तेव्हा घडली जेव्हा मी शिकत शिकत एका हॉस्पिटलमध्ये जॉब जॉईन केली होती. माझी जॉब नाईट शिफ्ट मध्ये होती. ते हाडांचे हॉस्पिटल होते आणि तिथे नाईट शिफ्ट मध्ये 2 स्टाफ होते. माझ्या आधी तिथे एक 42 वर्षांची बाई काम करीत होती. रात्री काही जास्त पेशंट येत नव्हते. त्यामुळे नाईट शिफ्ट मध्ये काही जास्त काम नव्हते. माझ्या बरोबर जी बाई नाईट शिफ्ट मध्ये होती तिचे नाव जयंती होते. तिला सर्व लोक आंटी म्हणून हाक मारत होते. ती दिसायला 42 वर्षांची वाटत नव्हती. दिसायला बरी अशी आयटम होती. मोठे मोठे बॉल होते आणि ती थोडी जाडजूड होती, पण ती खूप कामुक होती. ती बोलायला एकदम मोकळी होती आणि ती कधी कधी घाण पण बोलून जात होती. एक रात्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंट नव्हते तेव्हा ती तिचे काम करत होती. ती जेव्हा परत आली तेव्हा मी टीव्ही पाहत होतो. ती पण माझ्या जवळ येऊन गादीवर बसली. मग मी काही वेळाने थोडे झोपू लागलो होतो आणि ती माझ्या पायाजवळ तोंड करून तिथे झोपली आणि टीव्ही पाहू लागली. काही वेळाने तिने तिचे पाय माझ्या छातीवर ठेवले आणि ती घासू लागली आणि मला एकदम कामुक नजरेने पाहू लागली होती. जसे की ती मला बोलवत आहे. हे सर्व पहिल्या वेळी झाले होते म्हणून मला भीती वाटू लागली होती. मग तिने उठून हॉलची लाईट बंद केली आणि ती परत झोपू लागली. आता ती तिचे पाय उघडून माझ्या छातीवर घासू लागली आणि आता मला पण समजले होते की तिला काय पाहिजे आहे. म्हणून मी पण हिंमत केली आणि तिच्या पायावर माझे हात ठेवले आणि कुरवाळू लागलो. आता तिला पण मजा येऊ लागली होती. मग मी माझा हात पुढे करायला चालू केले आणि आता माझा लंड ताठला होता आणि तो आंटीने पाहून घेतला होता. मग तिने माझ्या लंडावर हात फिरवणे चालू केले आणि मग मी पुढे गेलो तर मला समजले की तिने पण घातली नाही आहे. मग मी तिच्या पुच्छीवर हात फिरवला. ती एकदम शहारली होती. पहा, एकदम क्लीन पुच्छी होती तिची. मी तिच्या पुच्छीमध्ये एक बोट घालू लागलो आणि तिचे पुच्छी रस सोडू लागली होती आणि त्यामुळे माझे बोट आरामात तिच्या पुच्छीमध्ये जाऊ लागले होते. आणि तिला पण मजा येऊ लागली होती. आता ती हा 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 मम करू लागली होती. मग मी माझे दुसरे बोट तिच्या पुच्छीमध्ये टाकले आणि ती आता खूप जोरजोराने आवाज काढू लागली आणि तिची पुच्छी जास्त पाणी काढू लागली आणि तिला खूप मजा येत होती. आम्ही हे सर्व खूप वेळपर्यंत केले. मग मी माझे कपडे काढले आणि फक्त चड्डी घालून बेडवर चढलो आणि ती सेक्सी स्माईल देत होती. मग मी तिला जवळ ओढले आणि मागे हात टाकून तिच्या ब्राचे हुक उघडले. मग मी तिची ब्रा काढली आणि तिला पूर्ण नागडी केली आणि तिच्या निपल आणि बॉलला चावू लागलो. आता ती विचित्र आवाज काढू लागली. मला तर जणू शॉक बसला होता. मग मी तिच्या बॉल नंतर तिच्या पुच्छीवर हात ठेवला. मित्रांनो, ती काय फ्रेश पुच्छी होती. मग मी जसे पुच्छीला तोंडात घेतले तर तिने पाणी सोडले आणि मी सर्व अमृत पिऊन टाकले. मग तिची 5 मिनिट पुच्छी चाटल्यावर ती कंट्रोलच्या बाहेर गेली आणि माझे डोके तिच्या पुच्छीत दाबू लागली आणि म्हणू लागली की मला झोप प्लीज. मग मी उभा राहिलो आणि माझा लंड तिच्या तोंडात टाकला, तर तिला खोकला येऊ लागला आणि म्हणाली की मला हे आवडत नाही. मग माझ्या खूप वेळ सांगण्याने ती पुन्हा लंड चाटू लागली आणि 10 मिनिटांनी मी पण माझे पाणी सोडले. मग मी पुन्हा तिला किस करून माझा लंड उभा केला आणि तिच्या पुच्छीवर ठेवला आणि एक शॉट मारला. पण लंड घसरला आणि 3 ते 4 वेळ प्रयत्नाने लंड थोडासा आत गेला. मग काय होते, मी एक जोराने शॉट मारला आणि लंड अर्धा आत गेला. ती तर जणू ओरडूच लागली. आता तिच्या डोळ्यातून पाणी आले आणि म्हणू लागली की बाहेर काढे याला, पण मी कुठे ऐकणार होतो. मग मी तिचे बॉल दाबू लागलो आणि चोकू लागलो. मग 2 मिनिटाने मी म्हणालो की आता वाट बघू शकत नाही. मग मी पूर्ण लंडात टाकला आणि मग काय होते, तिचे तिथेच नाटक चालू झाले. पण मी कुठे थांबणार होतो. मग मी माझं लंडात बाहेर करू लागलो आणि ती पण आता शांत होऊ लागली होती आणि माझी साथ देऊ लागली आणि मग आम्ही खूप जोमान झवाजवी केली आणि द फेक स्टाईक पण हे केला. मी त्या दिवशी तिला खूप झोपले आणि 20 मिनिटाने माझे पाणी निघाले. आणि आम्ही तसेच झोपलो. मग 15 मिनिटाने ती उभी झाली आणि मला किस करू लागली तर माझा लंड उभा झाला. मग तिने मला खाली केले आणि ती माझ्यावर आली.
मग तिने तिची उच्च माझ्या लंडावर ठेवली आणि ती घासू लागली आणि मग तिने एकदम घपकेने माझा लंड आतमध्ये घेतला आणि ती आता आत बाहेर करू लागली होती. मग ती हळूहळू खूप जोरजोराने वर खाली करून माझा लंड तिच्या पुच्छेमध्ये घेऊ लागली आणि तिच्या तोंडाने खूप सेक्सी आवाज काढू लागली. आता ती माझ्यावर चढली होती आणि ती तिची तहान भागवून घेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक खूप सुंदर स्मित होते आणि ती मग हळूहळू आहा हा ओह करू लागली आणि तिने मग तिची स्पीड वाढवली आणि खूप जोरजोराने आवाज करून उड्या मारू लागली. तिच्या तोंडातून आता खूप प्रमाणामध्ये आवाज बाहेर पडू लागले होते आणि ती खूप गरम झाली होती. मला तिच्या पुच्छीची उष्णता खूप जाणवत होती आणि माझा लंड त्यामुळे खूप कडक झाला होता. मी तिचे हलणारे बॉल हातामध्ये घेऊन त्यांना दाबत होतो आणि मजा करीत होतो. ती मग हळूहळू तिची स्पीड वाढवत होती आणि ती ओरडत होती हा 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 या हा हो हा हा हो हो येस हा येस सो येस हो सस यस सो कम ऑन डिअर. ठोक मला अजून जोर जोराने ठोक मला आज. फाडून दे माझी आहा हाऊ ओ येस. मला खूप मजा येत आहे. मग तिने असे काही वेळ केले आणि मग तिने पाणी सोडून टाकले. मग मी तिला खाली केले आणि तिला धक्के देऊ लागलो होतो. कारण माझे अजून पाणी निघाले नव्हते. आणि ती मला साथ देत होती. मग मी पाणी काढले नी तिच्या बॉलवर माझा रस टाकून दिला. आणि आता आम्ही एकदम घामाघूम झालो होतो. मी तिला त्या रात्री सर्व पोझिशन मध्ये झरले आणि तिला 4 वेळा ठोकले. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तशी मजा करीत आहोत.